तर नमस्कार, मी शिवम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 7 मेला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। तर हा वाला जे टप्पा आहे हा खूप मोठा असणार आहे। याच्यामध्ये 11 मतदारसंघ आहे, येथे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। तर त्या 11 मतदारसंघामध्ये कोण कोणाच्या विरोधात, तर आपण या 11 मतदारसंघाचे एक अलग अलग असे व्हिडिओ बनवणार आहोत की त्याच्यामध्ये कोण कोणाच्या विरोधात उभा आहे। जर आपल्या चॅनलला असा सपोर्ट जर मिळत राहिला तर हे आपण व्हिडिओ जे आहे हे पुढे लवकर टाकत राहू। तर लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात जिथे मतदान होणार आहे ते मतदारसंघ आहेत रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले। 11 मतदारसंघापैकी आपण सोलापूर हा मतदारसंघ घेणार आहोत। यामध्ये कोण कोणाच्या विरोधात उभे आहे ते आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला सोलापूर नंतर कोणता मतदारसंघ हवा आहे ते आपल्याला लवकर कमेंट करून सांगा। ज्याची कमेंट दिसेल तो मतदारसंघ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सोलापूरमध्ये 2 युवा नेते आमदार विरुद्ध आमदार अशी लढत होणार आहे। तर यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तर भाजपचे राम सातपुते हे एकमेकाच्या विरोधात उभे राहणार आहे। तर ही लढत कशी होते ते पाहूया। तर सोलापूरमध्ये लगातार 2 वेळेस जे आहे हे भाजपचे खासदार निवडून आलेले आहे। 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे खासदार हे सोलापूरमध्ये आहेत। त्याच्यानंतर जे जुने खासदार होते, जे माजी खासदार आहेत, त्यांना सीट न देता भाजपने राम सातपुते यांना सीट दिलेली आहे। तर मध्ये काँग्रेसची जी उमेदवार आहे त्या आहे प्रणिती शिंदे। प्रणिती शिंदे या कोण आहे ते पाहूया। प्रणिती शिंदे या 3 वेळा आमदार राहिलेल्या आहे। प्रणिती शिंदे या सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत। तर सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि देशाचे गृहमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलेले आहे। असा दांडका अनुभव असणारे सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या ज्या आहेत त्या काँग्रेसकडून आपली उमेदवारी जाहीर करत आहेत। तर प्रणिती शिंदे जे आहे ते भाजपाचे लगातार 2 वेळेस जे खासदार आलेले आहेत त्यांचा जो क्रम आहे तो तोडून यावेळेस 2024 मध्ये सोलापूरमध्ये काँग्रेसचे खासदार येईल का ते त्यांनी पाहणार आहे। तर अशा या नेत्या प्रणिती शिंदे हा कठोर नेतृत्व आपल्याला मिळालेला आहे। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सलग 3 वेळा आमदार राहिलेले आहेत। त्यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये आमदारकी मिळवलेली आहे। तर याच्यानंतर पाहूया आपण राम सातपुते कोण आहे। तर राम सातपुते यांना 2019 मध्ये माळशिरस या विधानसभा मतदारसंघामधून भाजपाने आमदारकीसाठी सीट दिली होती। तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट आमदार उत्तम जानकर यांचा पराभव करून 2019 मध्ये विधानसभा जिंकली होती। त्यानंतर 2024 मध्ये त्यांना सरळ भाजपाने खासदारकीसाठी सोलापूरमध्ये सीट दिलेली आहे। तर पाहणार आहोत आपण की राम सातपुते यांनी कसा प्रचार करतात आणि कशी लोकांची मते जिंकतात आणि कोण निवडून येणार आहे। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो म्हणलं तर याच्यामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात। तर त्या 6 विधानसभा क्षेत्रापैकी 4 विधानसभामध्ये भाजपचे आमदार आहे, 1 विधानसभामध्ये काँग्रेसचे आमदार आहे, तर 1 विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे। अशी या विधानसभेमध्ये आपापले मतदारसंघ राखून कोण जास्त आपल्या पक्षातील उमेदवाराला निवडून देण्यास मदत करते ते आपण पाहणार आहोत। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 20,40,000 मते आहे। त्याच्यापैकी 10,31,000 मते हे पुरुष वर्ग आहे आणि 9,88,000 मते हे स्त्री वर्ग आहे। तर मते जे आहे हे 50-50 असल्यासारखेच राहणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो म्हटलं तर 2099 मध्ये सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार खासदार झाले होते। त्याच्यानंतर 2004 मध्ये सुभाष देशमुख हे भाजपाचे उमेदवार खासदार झाले होते। त्याच्यानंतर 2009 मध्ये पुन्हा एकदा सुशील कुमार शिंदे काँग्रेसने ही सीट जिंकली होती। त्याच्यानंतर 2014 मध्ये शरद बनसोड यांनी भाजपाचे हे उमेदवार आहेत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती। त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा भाजपानेच ही सीट जिंकलेली आहे। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कडकडीचे जे मुद्दे आहेत ते राहणार आहे की अजून न सुरू झालेली विमान सेवा, त्याच्यानंतर 6 दिवसाआड सोलापूरमध्ये सुरू असलेला पाणी पुरवठा, त्याच्यानंतर शहरातला युवक वर्ग जो आहे तो पुणे, हैदराबाद अशा स्मार्ट सिटीकडे जात आहे आणि त्याच्यानंतर कांदा निर्यात बंदी, त्याच्यानंतर साखर कारखाना जो सोलापूरचा बंद पडलेला आहे। तर अशा जे बाबी आहे हा प्रमुख राहणार आहे जे खासदार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्मार्ट सिटी बनवण्याचा सोलापूरचा
जो प्रस्ताव होता तो आतापर्यंत मंजूर झालेला नाही। हा बी एक कडकडीचा मुद्दा सोलापूरसाठी राहणार आहे। त्याच्यानंतर भाजपाच्या जे 2 सीटा होत्या 2014 आणि 2019 मध्ये जे खासदार निवडून आले होते ते खासदार सपशेल अपयशी आले अशी न्यूज चालत आहे। तर आपण पाहणार आहोत की हा सोलापूरकर कोणाकडे कौल देणार आहे आणि कोणाला निवडून देण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहे आणि कोण सोलापूरचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रणिती शिंदे या बी खूप चांगल्या आमदार राहिलेल्या आहे आणि राम सातपुते हे सुद्धा युवा नेतृत्व आहे। तर आपण पाहणार आहोत की सोलापूरमध्ये कोण विजयी होणार। तर सोलापूरकर तुम्ही सांगा तुम्हाला कोण खासदार म्हणून आवडेल। तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंटमध्ये सांगा। आपला व्हिडिओ जो आहे तो सोलापूर मतदारसंघापर्यंत पोहोचला पाहिजे असे आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।